थोडा कडक आवाज झाला, नॉर्मल. विठाल विठाल करोनी जतन कोणा कामाले धन, ऐसे जाणता जाणता कार्य होतो सिनेनता. पांडुरंगाकार प्रथम श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहावं पुत्रेति तन्मयतया दुर्भिनेदो स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुशणार्थं कारुण्यरूपं करुणावतारं
वसिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तकमाझे पायावरिया मस्तकमाझे पायावरिया वारकरी संताच्या यारा वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी मस्तक आहे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक आहे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक माझे पायावर या वारकरी संताच्या जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्रीजन श्री गुरूंचे नमस्कार आता विठ्ठल करोणी जतन कोणा का मारे धन ऐसे जाणता जाणता कार्य होतो सीनेनता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगदमान्य वैराग्याचे महामेरू वैराग्याचं जिवलंत प्रतीक असणारे नवे नवे सदैह वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचं भूषण श्रीमंत संत विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट सुंदर सोपा सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग सेवेसाठी निवडला विठ्ठल अभंग फार सुंदर आहे, फार सोपा आहे, फार गोड आहे. अगदी भगवान परमात्माच्या चिंतनाशिवाय किंवा किमान देवाशिवाय आपल्याजवळचं दुसरं कोणीच नाही, ज्यांना आपण आपलं समजतो त्यांचा आणि आपला काही संबंध नाही, असं सविस्तर त्या ठिकाणी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. तुकोबारा या अभंगामध्ये काय सांगतात आपल्याला पाहायचं आहे, पण अल्पसा पर्याय द्यायचा तो असा ऐका. अजूनही मला वाटतं जरा तुम्हीच पुढे पुढे सरकलं तर बरं होईल, समोरच्या इकडच्या महिला नाही का, असं थोडंसं. कारण जेव्हा पाठीमागून महिला मंडळी आल्या की समोर बसायला त्यांना थोडंसं सरका, थोडंसं अजून पुढे असं असं सरका. चला 7:30ला त्या ठिकाणी सुरुवात करायची होती आणि 10 वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ आपला कीर्तनाचा वेळ 2.5 तासाचा आहे, हो की नाही. 2 तासाचा वेळ असतो, 2.5 तासाचा आहे, पण तरीसुद्धा आपल्याला वेळ आता पुरत नाही. अगदी 1-1.25 तासामध्ये आपल्याला अजून अर्ध्या पाऊण तासामध्ये आपल्याला पाहायचं, 1 तासभर आपण सेवा करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी थोडंसं लक्ष देऊन ऐकायचं आहे. होता होईल तेवढं समोर येऊन बसा. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय माता माऊल्यांनो, ऐका ना, मी जेव्हा कीर्तनाला इथं येऊन उभी राहिले ना, तेव्हा माझ्या डोक्यातच मी विचार केला, माझ्या मनाला मी विचार केला असं की आता मी कीर्तनाला इथं येऊन उभी राहिले, समोर थोडीच बसलेली होती, मला असं वाटलं कीर्तन मलाच सांगावं लागतं, मलाच ऐकावं लागतं की काय, असं थोडंसं वाटलं मला नाही वाटलं. अगदी एवढ्या बहुसंख्येनं अगदी तुम्ही उपस्थित राहाल. आमचे टाळकरी मंडळ पार तिकडे पाठीमागे नेऊन घातला तर तुम्ही जाऊ द्या, पण असू द्या, ते पोरं जरी पाठीमागे असले तरी त्यांच्यापासून तुम्ही सावध बसा. शेजारचे महिला मंडळ सावध बसायचं आहे, कारण ती संस्थेची लेकरं आहेत आणि संस्थेच्या लेकराच्या कोणी नादाला लागायचं, त्यामुळं 12 हात त्यांच्यापासून लांब. विठ्ठल अल्पसा पर्याय द्यायचा तो असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूची सत्य आहे. अजून पण थोडा कडक झालाय आवाज, सॉफ्ट करा जरा. छान झालाय पण कडक झालाय. भगवान परमात्माच्या सत्तेविषयी बोलत असताना अनेक ठिकाणी साधू महात्म्यांनी सांगितलं,
संताच्याच भाषेमध्ये बोलायचं ठरलं तर माझ्या माऊली ज्ञानोबारांनी फार गोड सांगितलं देवाची सत्ता. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळिता. वृक्षाची पान हाले ज्याची बोला. झाडाचं पान हालायचं असेल तर कोणाची सत्ता लागते? वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. राहिले हाता बघ राहिले हाता बघ हे राहिले हाता बघ देखावे ऐकावे देखावे ऐकावे वृक्षाच्या पान हाले ज्याची सत्ता, अर्थात झाडाचं पान जर हलायचं असेल तर कोणाची सत्ता लागते माय? पाठीमागच्या सांगा. झोपल्या का काय? झोपल्या नाही ना कोणी? झाडाचं पान हलायचं असेल तर कोणाची सत्ता? देवाची. देवाच्या सत्तेशिवाय काही चालत नाही. तुकोबारांनी सांगितलं चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन तुझी आसते वेदाशी, तुझी आसते वेदाशी. वेदासी बोल तुझ्या वेदासी बोलणे. सूर्यासी चालणे सूर्यासी चालणे तुझी आवळे. ऐसा तू समात ब्रह्मांड चालणे, ऐसा तू समात ब्रह्मांड सूर्यासी चालणे बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे. अनेक ठिकाणी संतांच्या भाषेमध्ये बोलत असताना साधू संतांनी तर सांगितलं. आपण लोकसुद्धा नेहमी बोलत असतो. आम्ही लोक रोज कीर्तनामध्ये सांगतो, आम्ही काही लोक उभे आहोत, आम्ही खाली बसू का नाही आमची गॅरंटी नाही, आणि तुम्ही बसलेली लोक उभा राहाल का नाही तुमची गॅरंटी. याही थोडंसं पुढे जाऊन सांगायचं झालं, सांगू दादा बाबा काका. बशीतला चहा आपण घेतला, पण कपातला चहा घ्यायची काही आपली सत्ता, घास गिळे सत्ता नाही. हाती आपल्या हातामध्ये काहीच नाही. असा सत्ताधीश असणारा भगवान परमात्मा त्याच्या इच्छेने कृपेने याही वर्षी सालाबादप्रमाणे श्री मशाण मारुती मंदिर कैलासनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुंदर अशा कीर्तनाच्या कार्यक्रमाचं नामसप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आणि या नामसप्ताहामध्ये आज दिवस कितवा आहे? हां मग कुणाचा आहे? माझाच ना. हां दिवस माझाच आहे ना, कीर्तनाचा. वेगळा अर्थ काढू नका, नाहीतर तुम्हाला वाटायचं कसला दिवस. आज दिवस कोणाचा आहे? माझाच आहे. बरं कितवा दिवस आहे?
तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनरूपी पुष्प भगवान प्रभूच्या हनुमंतरायाच्या प्रभू रामचंद्राच्या चरणावरती समर्पित करण्याचं परमभाग्य मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. खऱ्या अर्थानं मी माझं भाग्य समजते बरं. जेव्हा आपलं जो सर्व ट्रस्ट मंडळ, कमिटी मंडळ जेव्हा एका ठिकाणी बसलं आणि ज्यांचं कीर्तन आहे आता परवा 18ला असे आमचे श्री हरिभक्तपरायण विनोदाचार्य सुधाकर महाराज वाघ यांच्याशी संपर्क झाला. आणि संपर्क झाल्याच्या नंतर आपल्या ट्रस्टनं सांगितलं की आपल्याला फक्त लेडीजचं एकच कीर्तन ठेवायचं आहे. का बरं आम्हाला एवढं पाठीमागे ठेवलं? नाही मी विचारलं तुम्हाला, बरोबर आहे की नाही? सर्व कीर्तनं घेतली जेंट्स पुरुषांची, बरोबर आहे की नाही? लेडीजचं एकच कीर्तन. पण खरं सांगू का, एक का होईना कीर्तन लेडीजचं घेतल्याशिवाय शोभा सप्ताहाला म्हणजे असं नका समजू आम्ही प्राधान्य देतोय. पण खऱ्या अर्थानं मी सांगते, आता महिला मंडळींचं एवढं वर्चस्व किंवा त्यांना तेवढा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. 50 नाही तर 52% अधिकार आणि आम्हाला त्या ठिकाणी सत्ता मिळालेली. त्यामुळे आम्ही खुश आहोत सर्वच मंडळी, महिला मंडळी. या ठिकाणी आज कीर्तनाची सेवा सुधाकर महाराज वाघ असतील आणि त्याचबरोबर आपल्या जे सप्ताहाचं कमिटी, जे ट्रस्ट मंडळ आहे त्याच्यामधले अध्यक्ष सचिव सर्वच मंडळी, प्रामुख्याने ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला असे आमचे कुलकर्णी गुरुजी, कुठे गेले ते? बाहेर आहेत ना? हां, आमचे कुलकर्णी गुरुजी, त्यांनी माझ्याशी संपर्क साधला फोनवरती आणि सेवा करण्याची संधी प्राप्त होते. आणखी काही फोन आले असतील पण मला खऱ्या अर्थानं परिचय नाही आहे. सर्वच मंडळी, महाराज मंडळी, गायनाची सुंदर अशी साथ करणारे श्री हरिभक्त परायण आमचे एकदा नाव सांगा बाबा. हां, सुरळकर गुरुजी, एकदा जोरात टाळी वाजवा. फार गोड त्या ठिकाणी गाण्याची साथ करतायत. इकडे आमचे श्री हरिभक्त परायण नितीन महाराज असतील, एकदा जोरात टाळी वाज. परिचय आहे परंतु आता असंच होतं, काय करावं. मेन प्रॉब्लेम माझा हा आहे की माझ्या नाव काही लक्षात राहत आणि होत असं वयामानानं. आता काय करू त्याला, मी तरी माझा काही संबंध नाही. थोडा विसरभोळ्या स्वभाव वाढला असे नितीन महाराज आमचे पानखेडे महाराज असतील, एकदा जोरात टाळी वाजवा. सर्व अगदी महाराज मंडळी, त्याचबरोबर इकडे हरिभक्त परायण सांगा बाबा, एकदा नाव जाऊ द्या आता. हां, पोपट महाराज, हां काय आवाज आहे, एकदा जोरात टाळी वाजवा. वा, सुंदर. इकडेही सुंदर गाण्याची साथ करतात. इकडेही दोन्ही कोटवले जेव्हा दोन्हीकडून उभे राहिले तेव्हा आम्ही पूर्ण झाकून गेलो. हां, चाल म्हणायला जॅकेटवाले, हां ना, दोन्हीकडून इथे उभे राहिले. मला भीती वाटली, पण अगदी सगळी आपलीच मंडळी आहेत. सर्व अगदी महाराज मंडळी, गायनाची सुंदर अशी साथ करणारे आमच्या ताई, एकदा नाव सांगा ताई. सरस्वती ताई, एकदा जोरात टाळी वाजवा. गोड गाण्याची साथ करतायत. अगदी सर्व मंडळी, मृदंगाची सुंदर अशी साथ करणारे श्री हरिभक्त परायण सोळुंके गुरुजी ना? हां, सोळुंकेच ना, सोळुंके गुरुजी, एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. फार गोड असा मृदंग त्यांनी वाजवतायत. इकडे आमचे श्री हरिभक्त परायण हनुमान महाराज, हां हनुमान महाराजच ना? बरं झालं इथं सेवा करायला आले तुम्ही. असू द्या, एक तरी पाहिजे ना हनुमान. एक आहेत प्रॉपर, पण तुम्ही सुद्धा पाहिजेत असे हनुमान महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळी. क्या बात आहे. हार्मोनियमची साथ करणारे नवनाथ महाराज असतील, टाळी वाजवा. तुम्ही नंतर आवाज ऐकल्यावर आणला का तो कॅमेरा? अशी सुंदर अशी शूटिंगसुद्धा आपल्या कीर्तनाची चालू आहे. अर्थात त्यांनी जर यूट्यूबला म्हणा अशी जर सोडली तर आपण कधीही आपल्याला जर आठवण आली की मशान मारुतीजवळ योगिताताईंचं कीर्तन झालं होतं, सर्च करून तुम्ही ऐकू शकता. असं यूट्यूब चॅनलसुद्धा दादांचं आहे, त्यांच्यासाठी जोरात टाळी. आमच्या पैठणचं वैभव असणारे श्री हरिभक्त परायण, महाराष्ट्राचं भूषण असणारे अधिकारी संत, ज्यांची सुंदर अशी गुरुकुल आहे, वारकरी शिक्षण संस्था आहे. काकडे महाराजांचं विद्यार्थी मंडळ, काकडे महाराजांचं पूर्ण हे विद्यार्थी मंडळ, यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. असो, प्रामुख्यानं आता मला कोणाचा परिचय नाही, पण सर्वच महाराज मंडळी, सर्व हरिभक्त परायण मंडळी. सगळ्यात महत्त्वाचं आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा, वाजवा एकदा जोरात टाळी. वा दादा, तुमचं नाव घेतलं बरं. आता नाव इतकं महत्त्वाचं आहे, ते घ्यावंच लागतं. पण गोड सिस्टीम आहे बरं. एवढ्या अगदी बंदिस्त वातावरणामध्ये सिस्टीम लावलंही फार अवघड आहे. कार्यक्रम करणंही फार अवघड आहे, पण तरीसुद्धा आमच्या दादांनी फार सुंदर अशी साऊंड सिस्टीम लावली. आमचे विनेकरी बाबा असतील, सर्वच आमचे सोबदार बाबा, ठीक आहेत ना बाबा? हां, बरे लांबच राहा तिकडे.
नाही ते दूर असलेलेच बरे, कारण त्यांच्या हातामध्ये फार मोठा दंडोखा आहे. मला फार भीती वाटते. असे आमचे चौदार बाबा असतील, महिला मंडळ असतील, पुरुष मंडळ असेल, आबाल वृद्ध सर्वांच्या मध्ये भगवत चिंतन. चुकून माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं विनंती, अजिबात कोणी रागवू नका. खूप महत्त्वाचं असेल तर मला सुचवा. आणि जरीही कुणाचं नाव राहिलं तरी सर्व हरिभक्तपरायण मंडळी विठ्ठल बरोबर 1 तास आता आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. 1 तासामध्ये अभंग सोडायचा. फार लक्ष देऊन ऐकायचं आहे. तुकोबारायांचा अभंग आहे. फार अधिकारी संत आहेत जगद्गुरु तुकोबाराय. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, श्रीमंत संत आहेत. इतका अधिकार आहे तुकोबारायांचा, काय सांगावं त्यांच्या अधिकाराबद्दल. तुम्ही म्हणाल प्रत्येक महाराज मंडळी येतं आणि सांगता हो श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार आहेत. सगळ्यांना आपल्याला चरित्र माहिती आहे. मग तुकोबारायांचं जर चरित्र आपण वाचलं तर सगळ्यांच्या लक्षात येईल. महाराज तुकोबारांच्या चरित्रामध्ये असं सांगितलं, त्यांना राहायला घरसुद्धा, खायला अन्नसुद्धा, अन्न करून त्यांची पत्नी मरण पावली. आणि मग तुम्ही सहज बोलता की श्रीमंत संत होते जगद्गुरु. तर कशानं श्रीमंत होते? तुमच्या सर्वांच्या प्रश्नाचं आणि सगळ्यांच्याच प्रश्नाचं उत्तर हेच आहे. जगद्गुरु तुकोबारा यांच्याकडे खायला अन्न नव्हतं, राहायला घर नव्हतं. परिस्थिती त्यांची नाजूक असेल पण अगदी घरामध्ये कुठल्याच प्रकारचं काही तुकोबारायांकडे नव्हतं. पण तरी सुद्धा तुम्ही म्हणत असाल, तुम्ही का म्हणता तर मी सांगेल गड्या तुम्हाला. ऐका ना, तुकोबारायांकडे खायला अन्न नसलं, गरीब परिस्थिती जरी त्यांची असली ना, तुकोबारांनी एवढं धन साठवून ठेवलं. काय सांगू तुम्हाला, एवढं मोठं धन त्यांनी साठवून परमार्थ महाधन, परमार्थ साठवून ठेवलं. ऐका बरं, ऐका. तुकोबारांनी इतकं धन साठवून ठेवलं. पंचम वेदाचं, 5व्या वेदाचं प्रतीक ज्या गाथ्याला म्हटलेलं आहे त्या गाथ्यामधलं, ऐका बरं सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. त्या गाथ्यामधले जर 10 ते 15 अभंग जर आम्ही लोकांनी पाठ केले, सगळ्यांचं सांगते मी, 10 ते 15 अभंग जर आम्ही लोकांनी पाठ केले, पूर्ण महाराष्ट्रभर फिरण्याची ताकद आमच्यामध्ये निर्माण झाली. एवढं धन आहे त्यांचं. 10 ते 15 अभंगावरती आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर फिरून येतो. मग किती धन त्यांनी साठवून ठेवलं असे श्रीमंत संत. काही सांगावं रे महाराजांच्या अधिकाराबद्दल. अनेक ठिकाणी महाराजांचा अधिकार सांगतायत पहा. तुकाराम 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 नाम घेता कापे नाम घेता कापे तुकाराम 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 धन्य तुकोबारा
वृत्तांत त्यांच्या जीवनामधला तुम्हाला सांगते. तुकोबारायांचा अधिकार पहा ना, ऐका. जगद्गुरु तुकोबाराय अखंड प्रभूचं चिंतन करायचे पहा. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस महाराजांनी चिंतन करावं, भजन करावं. रोज या डोंगरावरून त्या डोंगरावर भजनासाठी जावं. आणि तुकोबारायांच्या पत्नी जिजामाता त्यांनी सांगितलं, स्वामी रोज या डोंगरावरून त्या डोंगरावर भजनासाठी जाता, चिंतनासाठी जाता, तुमच्या भाकरी घेऊन मला यावं लागतं. आणि हे डोंगर चढणं आणि उतरणं काही सोपं नाही हो. पायाचे तुकडे पडतात, पायाला गोळे येतात. आता मला हे शक्य नाही. तुकोबारांनी सांगितलं, लाडानं आऊ म्हणायचे पत्नीला. सांगितलं, आऊ मग मी काय करू ग? तिनं सांगितलं, तुम्ही एक काम करा, निश्चित कुठल्या तरी एका डोंगरावर थांबा. अति सोपं सोपं सांगते, लक्ष देऊन ऐका बरं. काय सांगितलं त्यांनी? तुम्ही निश्चित कुठल्या तरी एका डोंगरावर थांबत जा, मी तुमच्या भाकरी घेऊन तिकडे येत जाईल. तुकोबारांनी सांगितलं, मी एका डोंगरावर थांबू शकत नाही, कारण माझं जिकडं तोंड फिरेल तिकडे मी जातो. त्यामुळे मी निश्चित एका डोंगरावर थांबू शकत नाही. बघा, जिजामातेनं दुसरा उपाय सांगितला. बरं ठीक आहे, निश्चित एका डोंगरावर थांबायचं नाही, तुम्ही थांबू नका. दुसरं एक काम करा, तुम्ही घरात भजन करा. बरं, मग घरात भजन केलं की मला कुठलाच त्रास नाही. तुकोबाराय म्हणाले, मी घरात सुद्धा भजन करू शकत नाही, कारण मला एकांत वास हवा आहे आणि म्हणून मी डोंगरावरती जाऊन भजन करतो, मी घरात करू शकत नाही. मग जिजामातेनं तिसरा उपाय दिला. म्हणे, एक काम करा, निश्चित एका डोंगरावर थांबायचं नाही, थांबू नका. घरात भजन करायचं नाही, करू नका. तिसरा उपाय माझ्याकडे असा आहे, तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे एक मोबाईल फोन घ्या, मला एक घेऊन द्या. होत्या का त्यावेळेला मोबाईल फोन? तुम्ही मला मोबाईल फोन घेऊन दिला की मी तुम्हाला मिस कॉल देत जाईल. मिस कॉलच बरं, फार मोठी पद्धत आहे. मी तुम्हाला मिस कॉल देईल, मग तुम्ही मला रिटर्न कॉल करायचा आणि मग मी तुम्हाला विचारणार तुम्ही कुठे, मग तुम्ही सांगायचं मी तिकडे भाकरी घेऊन येईन. तुकोबारायांनी सर्व ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतायत, आऊ अगं मोबाईल फोनची काही गरज नाही. मग मी शोधायचं कसं? आता मला हे शक्य नाही. सांगितलं, काळजी करू नको, माझ्या पाठीमागे तुला फिरायची गरज नाही. तू एक काम करत जा, डोंगर पाहिले की पायवाटेला कान लावत जा. ज्या पायवाटेतून विठ्ठल नामाचा ध्वनी बाहेर येईल, समजावं मी तिकडे. काय अधिकार आहे तुकोबारायांचा? ज्या पायवाटेतून विठ्ठल नामाचा ध्वनी बाहेर येईल, समजावं मी तिकडे. असं म्हटल्याच्या नंतर जिजामातेला टेन्शन आलं. अरे, पायवाट विठ्ठलाचं भजन करेल का? दगड माती विठ्ठलाचं भजन, तर्क वितर्क काढायला महिला मंडळींना वेळ लागत. विचार करा, फार विचित्र विचार करतायत, नाही तिथं विचार करतायत महिला मंडळी. आणि म्हणून जुन्या काळी अशी एक म्हण होती, बाईचा मेंदू कुठे असतो? म्हणा तुम्हीच, आता मी कशाला म्हण. खरंय की नाही? हा, विचित्र काहीतरी विचार करणार. मग काय म्हणतात, बाईचा मेंदू आता नाही राहिला, काही काळजी करू नका. आता तसं राहिलं. आमच्या महिला मंडळी एवढ्या सुशिक्षित आणि एवढ्या उच्च शिक्षित झाल्या आता, त्याच्यामुळे आता तसला प्रकार काही राहिला नाही. आता सर्वजण योग्य त्या वेळेला योग्य तो विचार करू शकतात. आणि मग जिजामातेनं विचार केला, पायवाट कुठं विठ्ठलाचं भजन करेल का? कुठं असं असतं का? दगड माती विठ्ठलाचं भजन करतील का? रात्रभर विचार करत होत्या. या अंगावरून त्या अंगावरती व्हायच्या, झोप काही लागेना. पहाटेच उठल्या, स्वयंपाक आवरला, डोक्यावरती टोपली घेऊन निघाल्या. आणि निघाल्याच्या नंतर डोक्याला टेन्शन, आता पुन्हा हे डोंगर मला चढावे लागणार. पण डोक्यात आलं, तुकोबारांनी सांगितलंय, आपण प्रयत्न करून तर पाहू. डोक्यावरची टोपली खाली टेकवली. ऐका बरं लक्ष देऊन. डोक्यावरची टोपली खाली टेकवली, गुडघे टेकवले, मान झुकवली, कान पायवाटेला लावला. आवाजच नाही आला विठ्ठलाचा. कान उचलला, दुसऱ्या पायवाटेला लावला, तर अक्षरशः ती पायवाट विठ्ठलाचं भजन करत होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, 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 जिजाबाईच्या विठ्ठला, तुकारामाच्या विठ्ठला, रमाईच्या विठ्ठला, तुकारामाच्या विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल
भजन कोण करत होतं? तुकोबारायांची पायवाट विठ्ठलाचं भजन करत होती. आपलं करतं का? खरं सांगा पुरुष मंडळी, तुमच्या तोंडानं आता विठ्ठल विठ्ठल म्हटलं का? क्वचित काही लोकांच्या तोंडातून आलं असेल विठ्ठल विठ्ठल, पण शक्यतो सगळ्यांच्या तोंडातून असं विठ्ठल विठ्ठल येत नाही. अरे तुकोबारांची पायवाट विठ्ठलाचं भजन करते, आपलं तोंड सुद्धा विठ्ठलाचं भजन करत नाही. हा त्यांच्या आणि आपल्यामध्ये फरक आहे. पायवाटेनं विठ्ठलाचं भजन केलं, आश्चर्यचकित झाल्या जिजामाता. विचार करतात या पायवाटेनं नेमकं माझेच पती गेले की दुसरे एखादे साधू महात्मे गेले. तीच पायवाट धरून वरती चालत गेल्या, पतीचं दर्शन त्यांना झालं. अधिकार कळाला जगद्गुरु तुकोबारांचा. काय अधिकार आहे? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा. स्वामी मूर्ती पाय दाखवी आरती तुकाराम असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय. मन रामेश्वर भट्ट द्विजा, मन रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा. दुर्गा विष्णू नाही दूजा, दुर्गा विष्णू नाही दूजा, धन्य तुकोबार मरिजा, धन्य तुकोबार मरिजा. दुर्गा विष्णू नाही दुर्गा, दुर्गा विष्णू नाही जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार अनेक ठिकाणी सांगितला. असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय. या भूतलावरती त्यांनी जन्म घेतला, जगाकडे दृष्टिक्षेप टाकला आणि जगाकडे दृष्टिक्षेप टाकला पाहिल्याच्या नंतर प्रत्येक माणूस सैरा वैरा धावतोय. बरं, फार लक्ष देऊन ऐका, संसारिक अभंग आहे त्यामुळे मी अगदी संसारामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका लक्ष देऊन. प्रत्येक माणूस रात्रंदिवस तळमळ करतोय, रात्रंदिवस सैरा वैरा धावतोय, काहीतरी प्राप्त व्हावं, काहीतरी प्राप्त व्हावं या अपेक्षेनं आपण पळतोय. पण तुकोबारांनी जेव्हा या गोष्टी पाहिल्या ना, तेव्हा तुकोबारांनी सांगितलं, अरे बाबा तुम्ही रात्रंदिवस कितीही कबाड कष्ट केले, ज्याच्यासाठी तुम्ही कबाड कष्ट केले त्या गोष्टीचा आणि तुमचा काही संबंध अभंगाचं प्रथम करणी जाता करणी जाता करणी जाता
गोष्ट कोणीही विसरायचं. हां, एखादं प्रमाण झालं, सुंदर अशी एखाद्यानं चाल गायली, आपल्याला आवडली, माझं एखादं वाक्य आवडलं, आमच्या मृदंगाचार्याचं थोडंसं काहीतरी आवडलं तुम्हाला, तर एकदा जोरात सगळ्यांसाठी टाळी वाजवत चला. टाळी वाजवून दाद द्यायला काही अडचण नाही आपल्याला. आणि टाळी, सगळ्यात महत्त्वाचा विषय, टाळी वाजवणं हे चांगलं असतं, पण कीर्तनामध्येच. कीर्तनामध्ये टाळी वाजवलेली चांगलं असतं. कीर्तनामध्ये जर आपण अशी हातानं टाळी वाजवली, असं म्हणतायत बाबा तुमच्या हातावरती आयुष्य रेषा, धनरेषा आहेत. मग त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. काहींची रेषा पूर्ण तुटलेली असते, काहींची बुजलेली असते, काहींची पूर्ण तयार असते. असे प्रकारे ज्यांची पूर्ण तयार आहे ते अखंड श्रीमंतीमध्ये वावरतात. अर्थात संभाजीनगरची इथली सर्व मंडळी, त्यांची पूर्ण रेषा तयार असेल. पूर्ण रेषा तयार असली की श्रीमंतीमध्ये लोक वावरत असतात. ऐका, दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांची रेषा मधून तुटलेली आहे त्यांच्याकडे धन येतं पण निघून जातं, ते काही थांबत नाही. ज्यांची बुजलेली आहे त्यांच्याकडे धनच येत नाही, ते अखंड दारिद्र्यामध्ये राहत आहेत. आणि म्हणून आपल्या जरी पूर्ण तयार रेषा असतील तर चांगलंच आहे, पण जरी तुटलेल्या बुजलेल्या रेषा तुमच्या असतील, कीर्तनामध्ये अशी हातानं टाळी वाजवली तर तुटलेल्या बुजलेल्या धनरेषा पूर्ण खुल्या होऊन जातात. म्हणून काय करायचं? काय कलियुग आहे विचित्र. हाय, यालाच कलियुग म्हणतात. धनरेषा खुल्या होता म्हटलं की टाळ्या थांबवण्यात एवढ्या टाळ्यात. विडाला कीर्तनामध्ये टाळी वाजवलेलं चांगलं असतं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण कितीही जोरात टाळी वाजवली तर इथे काही कुणी नाव ठेवणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टाळीच्या पाठीमागे सरकारनं GST लावलेली आहे. GST लावलेली नाही, ती फुकट आहे. मग फुकटचा फायदा नक्की सगळ्यांनी घेतला पाहिजे. म्हणून जोरात टाळी वाजवत चला. असो, हां, आता नाही. करोनी जतन कोणा कामाले धन. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं बापांनो, रात्रंदिवस कबाड कष्ट करा, कितीही धावपळ करा. कशासाठी धावपळ करतो आपण? धनासाठी. बरोबर आहे की नाही? पैशासाठी रात्रंदिवस पळत राहतो, रात्रंदिवस कष्ट करतो. पण तुकोबारांनी सांगितलं, तुम्ही कितीही धनाचा संचय करून ठेवला, साठवून ठेवलं, तरी त्याचा उपभोग तुम्हाला घेता येणार. कोणा कामा आले धन. काय संबंध आहे हो? आपण कितीही कमवलं ना, त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही, किंवा सोबतही आपल्या घेऊन धन मिळवणे कोटी सवे नाये रे लंगोटी, सवे नाये रे लंगोटी, सवे नाये रे लंगोटी. संगे नवेरे लंगोटी. आता पुरुष मंडळी ऐका बरं, जेवढे बसलेत समोर 10-15 जण, तेवढ्या सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं आणि पटपट, कारण आता मी तुमच्याकडे वळणार आहे, पटपट सगळ्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आपण खूप सारं धन कमवता का नाही? हो, असं करा असंच. पाऊस पडेल का? गुबो काहीतरी करत चला. आपण खूप सारं धन कमवता की नाही? कमवता. बरं, कोणासाठी कमवलं? तुमच्या एखाद्या फ्लॅटवरती किंवा एखाद्या कुणाला जमीन असेल तर सातबाऱ्यावरती, कुठल्याही तुमच्याकडे जे काही धन असेल त्या सातबाऱ्यावरती माझं नाव सापडेल का? कुणाच्या सातबाऱ्यावर माझं नाव काही सापडणार नाही. धन कमवलं आपल्या पोरांसाठी, मुलांसाठी. दादा खरं सांगते रे मी, ज्यांच्यासाठी तुम्ही कमवलं, शेवटी तुम्ही मेल्याच्या नंतर तुम्हाला पेटवतं कोण?
मुलंच पेटवतात ना, बरोबर आहे की नाही? ज्यांच्यासाठी कमवलं तेच आपल्याला पेटवतायत, त्याच्यामध्ये फार मोठा आनंद असतो. ऐका आता पुढे लक्ष देऊन. कितीही कमवलं तरी सोबत काही घेऊन जाता येणार नाही. मृत्यू येता जाणं कामा नये, मृत्यू येता जाणं कामा नये. आलपाडी करुणी साठविले धन, आलपाडी करुणी साठविले धन. मृत्यू येता जाणं कामा नये, मृत्यू येता जाणं कामा नये. थोडंसं लक्ष द्या. धन आपण कितीही कमवलं तर याच ठिकाणी ठेवून जायचंय, पण तरीसुद्धा आपण कमवतो. रात्रंदिवस कबाड कष्ट करतो, आपण रात्रंदिवस धन कमवतो. थोडंसं सोपं करून सांगते, ऐका ना लक्ष देऊन. फार सोपं करून सांगते. खूप सारं धन कमवलं, श्रीमंतीमध्ये आपण सर्वजण जगत असाल, पण श्रीमंतीमध्ये जगत असताना हौस मौसही आपण खूप सारी करतो. इतकी हौस मौस करणार, 10-10 बोटामध्ये 10-10 अंगठ्या सोन्याच्या तुम्ही घालता, गळ्यामध्ये 10-10 15-15 तोळ्याचे लॉकेट तुम्ही गळ्यामध्ये घालता. दादा मी खरं सांगते बरं का, 10 बोटामध्ये 10 सोन्याच्या अंगठ्या तुम्ही घाला, तुम्ही मेल्याच्या नंतर शेजारी पाजारी नाही, सखे सोयरे नाही, तर तुमचीच बायको. यमाचे हाती बांधून भूषण घेती काढो, भूषण घेती काढो. यमाचे हात मारून देती, भूषण घेती काढूया, भूषण घेती काढूया. आता एवढे अभ्यासू जर प्रमाण देणारे असतील तर 3-4 तास कीर्तन करायला काही अडचणच नाही, नाही का? बरोबर आहे की नाही? हा चला, काय चाललं होतं? कीर्तन. वा, असं पटकन उत्तर देत जा. मी सांगत होते तुम्हाला, 10 बोटामध्ये 10 सोन्याच्या अंगठ्या घाला, मेल्याच्या नंतर शेजारी पाजारी नाही, सखे सोयरे नाही, तर तुमचीच बायको तुमच्या अंगावर पडून रडत रडत बोटातले अंगठ्या काढून घेते. बोला त्याच्या बांधुनिया देती यमाची हाती, भूषणही घेते काढोनिया. इतकं हे धन कितीही कमवलं तर याच ठिकाणी ठेवून जायचंय. बाबासोबत काही घेऊन जाता येणार नाही. एका कवीनं इतकं सुंदर सांगितलं, इतकं गोड सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत आता गायचंय ते. बरं गोड सांगितलं पा. कामनाय गीती सर्वांनी एक टाळी वाजवायची, सर्वांनी जोरात जोरात. हरी बोल. त्या बाते वा 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 वा. कैलासनगर, संभाजीनगर. वा वा वा. पाठीमागे हात वरती, जोरात टाळी. काम अपने आंगन से उठना पड़ेगा।
बाबांसाठी सुद्धा जोरात टाळी वाजवा. पाठीमागे सुद्धा आमच्या आजी खुर्चीवर बसल्या पण उठून नाचल्या त्या. तुमचं लक्षच नव्हतं पाठीमागे. आनंद आहे हो कीर्तनामध्ये. जितका आनंद येतो ना दादा, एवढ्या 2 तासामध्ये जेवढा आनंद आपण घेऊ ना, तो संसारामध्ये उरलेल्या 22 तासामध्ये भेटत एवढेच 2 तास. इतका आनंद असतो. आणि या ठिकाणी जर तुम्ही उठून जरी नाचल्या, हातानं टाळी जरी वाजवली, मोठ्यानं जरी गायलं, तर कुणी नावं ठेवणारं. आणि कुणी जर इथं तुम्हाला नावं ठेवली तर अजिबात विचार करायचा. जर एखाद्याला नाव ठेवलं कुणी, तर तुम्ही विचार करायचा की आत्ता कुठे परमार्थाची पहिली पायरी. नाव ठेवणारे पाहिजे. नाव जर परमार्थामध्ये आपल्याला कोणी ठेवलं तर असं समजायचं आपण नक्कीच यशस्वी ठरणार. आणि म्हणून त्या ठिकाणी अजिबात कोणी घाबरायचं नाही. कोणाला जर वाटलं उठून नाचायचं तर नाचूच शकता, काहीच अडचण नाही. विठाला अपने आंगण से उठना पडेगा. कितीही मोठं घर तुमचं असू द्या, घरामध्ये सुद्धा घेऊन जात नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबांनो कितीही कमवलं तर त्यांचा आणि तुमचा काही संबंध नाही. करोनी जतन कोणा कामाले धन. तुम्ही मग किती तेथे न चाले काय तुमच्याकडे काही जरी असलं त्यांचा तुमचा काही संबंध नाही. आणि म्हणून कितीही संचय करून ठेवला, कितीही साठवून ठेवलं, उलट आपण जेवढं धन साठवून ठेवू तेवढं आपल्याला दुःख जास्त आहे. म्हणून मी सगळ्यांना एक विनंती करू इच्छिते. इथे विनंती करायला काही अडचण नाही. आमच्या खेड्यापाड्यानं त्याची विनंतीसुद्धा करावी लागते. नामसप्ताह चालू असेल तर सडळ हातानं नामसप्ताहामध्ये मदत करायची. एवढ्या मोकळ्या मनानं मदत करायची, एवढ्या मोकळ्या. खरं सांगू का माता माऊल्यांनो, जरी पुरुष मंडळी भरपूर आलेली नसेल तर तुम्हाला सांगते, कारण सर्व ग्रह खातं तुमच्याच हातात आहे. बरोबर बरोबर आहे ना? हा तुमच्याच हातात आहे. म्हणून मालकांना हसले म्हणजे पटलं का तुम्हाला? त्यांना वाटत असं बरं झालं. बरं खरं ते बोलते, मी खोटं नाही बोलणार. बरोबर की नाही? सगळं तुमच्या हातात आहे. आणि म्हणून घरी गेल्याच्या नंतर पटकन मालकांना सांगायचं, जरी वर्गणी दिली नसेल, नामसप्ताहामध्ये मदत केली नसेल, पटकन सांगायचं आपले पैसे त्या ठिकाणी नामसप्ताहामध्ये नेऊन द्या. कारण खरं सांगू, आपल्या हाताचं सौंदर्य कशामध्ये असेल तर ते दानामध्ये असतं. सत्कार्यामध्ये आपण जे दान करतो ना, त्या दानामध्ये आपल्या हाताचं सौंदर्य असतं. आणि म्हणून दान करायला कधीही मागे पुढे पाहायचं नाही. 100% जर तुम्ही कमवलं, 10% देवाच्या नावाने देऊन टाका. 90% सांभाळण्याचं काम माझा भगवान करतो बाबा. याच्या पलीकडे काहीच सांगणार नाही. जर 90% सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर 10% देवाच्या कामाला द्यायला काही अडचण नाही. म्हणून मन मोकळेपणानं दान करत जा. आपण कितीही कमवलं, आपल्यासोबत फक्त दानच येणार आहे. एक गोडसं उदाहरण आहे, मला सांगावंसं वाटतं. 1-2 मिनिटामध्ये सांगेल, लक्ष देऊन ऐका. विठ्ठल असंच एक गाव होतं पा, आणि त्या गावामध्ये एक साधू महाराज आले. फार गोड उदाहरण आहे, लक्ष देऊन ऐकायचं आहे. गावामध्ये एक तपस्वी साधू महाराज गावामध्ये आले आणि मंदिरावरतीच बसलेले. ते काही कुणाच्या घरी गेले, मंदिरावरती बसले. बरेच दिवस मंदिरावरती राहिले. गावातील बऱ्याचशा मंडळींना, अशी सात्विक मंडळी होती आपल्या कैलासनगरसारखी. आणि मग त्या सर्वांना असं वाटायचं की महाराजांनी आमच्या घरी यावं, नाश्ता पाणी करावं, जेवण करावं, आम्हाला आशीर्वाद द्यावे. प्रत्येकाचं एक मत असतं की महाराजांचे पाऊल आमच्या घराला
आता महाराजांच्या पावलानं घरचंच नीट नाही झालं, तुमचं कधी व्हायचं हा प्रश्न फार वेगळा आहे, बरोबर आहे की नाही? पण प्रत्येकाची एक भोळी भाबडी भावना असते आपली, आणि सात्विक भावना जेव्हा आपण कोणावरती ठेवा ती आपल्या कामी येणार आहे. पण ते कोणीही पाहायचं नाही, कोण आहे, कसा आहे, काय करतो, हा विचार आपण करायचा नाही. आणि मग महाराज साधू महाराज तपस्वी होते. प्रत्येकाला वाटायचं आमच्या घरी यावं, प्रत्येकजण विनंती करायचं. पण महाराज काही कोणाच्या घरी गेले नाही. लक्ष द्या बरं, फार महत्त्वाचं आहे. कोणाच्याही घरी गेले नाही. पण एक दिवस त्यांनी असं ठरवलं, ठीक आहे मी एखाद्याच्या घरी जाईल, पण माझ्या परीक्षेमध्ये जो पास होईल, जो काही माझ्या 3 प्रश्नाची उत्तरं खरी खरी सांगण, त्याच्याच घरी मी जाईल. लक्ष द्या बरं. आता महाराजांसमोर खोटं बोलायची कुणाची हिंमत नव्हती, कारण ते तपस्वी साधू होते. त्यांच्यासमोर खोटं कुणी बोलत नव्हतं. अशी रांगेमध्ये सर्वजण 2 प्रश्नाची उत्तरं माझी खरी खरी द्या. रांगेमध्ये सर्वजण लागलेली आहेत. पहिला आला, त्याला विचारलं, बाबा तुझ्याकडे धन किती? त्यानं खरं खरं सांगितलं, बाबा 2 लाखाची प्रॉपर्टी माझ्याकडे आहे. आणि मग तुझं वय किती आहे? म्हणे 20 वर्षाचं वय माझं, 20 वर्षाचं वय आहे, 2 लाखाचं धन, 2 लाखाची प्रॉपर्टी माझ्याकडे. त्याला बाजूला जा म्हटले. त्यानं खरं सांगितलं होतं. पुढचा आला, त्याला विचारलं, म्हणे धन किती? म्हणे बाबा 5 लाखाची प्रॉपर्टी, वय किती? 30 वर्षाचं बाबा, खरं सांगितलं. चौथा आला, धन किती? बाबा 10 लाखाची प्रॉपर्टी माझ्याकडे, वय किती? 40 वर्ष. पाचवा आला, धन किती? बाबा 50 लाखाची प्रॉपर्टी माझ्याकडे आणि माझं वय 50 वर्ष आहे. सगळ्यांनी खरी खरी उत्तर दिली. सगळ्यात शेवटी गावचे सावकार आले, गावचे पाटील आले. आणि मग गावचे सावकार पाटील आल्याच्या नंतर त्यांना विचारलं, बाबा वय किती? म्हणे फक्त 20 वर्ष. त्यांचं वय 85 होतं. किती? 85 वय होतं. पण त्यांनी काय सांगितलं? फक्त 20 वर्षाचं माझं वय आहे. प्रॉपर्टी किती? म्हणे फक्त 2 लाखाची प्रॉपर्टी. सगळे लोक कुजबुज करायला लागली. खोटे बोलतायत म्हणे, हे इतके श्रीमंत आहेत, इतके श्रीमंत आहेत, त्यांच्या धनाचा विचार करता येणार नाही. जवळजवळ 2 कोटीची प्रॉपर्टी यांची आहे आणि हे खोटं बोलतायत. 2 लाखाची प्रॉपर्टी असं म्हणतायत, हे चुकीचं आहे, खोटं बोलतायत. मग विचारलं, सांगितलं महाराजांनी, तुमच्याकडे पाहून मलाही वाटतं तुमचं वय बरंचसं आहे, पण तुम्ही 20 वर्ष सांगता, प्रॉपर्टी 2 लाख सांगता, त्याच्या पाठीमागचं कारण काय? त्यांनी गोड उत्तर दिलं. त्या पाटलानं घरी घेऊन जा, लक्ष देऊन ऐका. त्यांनी सांगितलं, बाबा वय माझं 85 आहे, परंतु खरं सांगू मी फक्त 20 वर्षापासून परमार्थ करतोय, म्हणून माझं तेवढंच आहे, बाकीचं कोणाचंही मला माहिती नाही. यांनी सगळ्यांनी उत्तर दिलं, 2 कोटीची प्रॉपर्टी आहे. अरे माझ्या प्रॉपर्टीचं मोजमाप करता येणार नाही, 10 कोटीची प्रॉपर्टी माझी आहे, पण खऱ्या अर्थानं माझ्या हातानं फक्त 2च लाख मी सत्कार्यामध्ये दिले, तेवढेच माझे आहेत, बाकीचे कोणाचे आहेत मला माहिती नाही. जे आपण स्वतःहून करतो ना तेच आपल्या सोबत येतं, अन्यथा आपल्यासोबत काही येत नाही. म्हणून तुकोबारांनी सांगितलं, करोनी जतन कोणा कामा आले धन. धन दुःखाला कारण आहे, आपल्या कामाला येणार नाही, बरोबर घेऊन जाता येणार नाही. प्रत्येकाला कळतंय पण वळतच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये जाणता
ऐसे जाणता जाणता कार्य होतोसी नेणता. जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय धन दुःखाला कारण हे प्रत्येकाला कळतंय, पण वळत नाही म्हणून तुकोबारायांनी सांगितलं कार्य होतोसी नेणता. माझ्याकडे लक्ष द्या, तिकडे इकडे तिकडे नका पाहू. विठ्ठल विठ्ठल हा माणसाचा मूळ स्वभाव आहे. इकडे कितीही सुंदर आपण पाहत असलो तरी काही जरी थोडंफार दिसलं की माणसाचं लक्ष तिकडे जातं. पण मी खरं सांगू का माता मौलांनो, कुठे काही होऊ द्या, पाठीमागे महिला मंडळींची भांडणं झाली तरी तुम्ही पुढे बसलेल्यांनी मागे पाहायचं. इकडे पुरुष मंडळीनं तंबाखू खाल्ली तरी इकडे यांच्याकडे पाहायचं यांच्याकडे पाहायचं. आमच्या सिगारेट ओढली तरी यांच्याकडे पाहायचं. तशी करणारी ही सर्व मंडळी नाहीत. कुठे काही जरी झालं तर तुम्ही कुणाकडे पाहू नका. तुम्ही फक्त एकच काम करायचे, राग नका येऊ देऊ, पण एकच काम करायचं, मी कशी असो तुम्ही मलाच पहा. याच्या पलीकडे काही करायचं, याच्या पलीकडे तुम्ही काहीच करू नका. विडाला तुकोबाराय म्हणतायत प्रत्येकाला धन दुःखाला कारण हे कळतंय, पण वळत कळतंय आपल्याला सगळ्यांना, पण वळतंय कुठं म्हणून कार्य होतोशी नेणता. नेणता हा शब्द छोट्या लेकरांना वापरला जातो, बरोबर आहे. छोट्या बाळाला, छोट्या लेकराला ज्याला कळत नाही त्याला म्हणतायत ते नेणत आहे, त्याला कळत नाही. पण तुकोबाराय आपल्याला नेणता म्हणतायत, बरं. त्याच्या पाठीमागचं कारण आपल्याला कळतं, पण वळत कळतंय आपल्याला सगळ्यांना, पण वळतच नाही म्हणून तुकोबाराय म्हणतायत कार्य होतोशी नेणता. आई बापाची भूमिका बजावतायत. आई वडील आपल्या लेकरावरती जितकं प्रेम करतात तितकं प्रेम संत या समाजावरती करत असतात. आणि म्हणून भूमिका बजावत असताना सांगतायत बाबा रे नेणता होऊ नको, कळतंय तुला पण वळत नाही. धन आहे दुःखाला कारणे, कितीही कमवलं तर याच ठिकाणी ठेवून जायचंय, सोबत घेऊन जाता येणार. एक साधक पळतच आला आणि पुढे आल्याच्या नंतर त्यानं सांगितलं बाबा तुम्ही सांगता की धन आमचं भाग्य ठरणार नाही, बरं जाऊ द्या धनाचा विषय सोडा, पण आम्हाला संसारामधलं सर्व काही आहे. मग सगळं काही असताना तरी सुद्धा आम्ही का परमार्थ करावा, का देवाचं नाव घ्यावं, का साधू संतांची संगती करावी. तुकोबारायांनी सांगितलं संसारामध्ये तुम्हाला सर्व काही जरी असलं तरी त्यांचा आणि तुमचा काही संबंध नाही. प्रिया पुत्र बंधू नाही तुझयासी संबंधो, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं त्यांचा आणि तुमचा काही संबंध नाही. ऐका, मी एका गोष्टीचा थोडासा विचार करून सांगते. सुरुवातीला तुकोबारायांनी सांगितलं प्रिया, प्रिया म्हणजे पत्नी, बरं का पुरुष मंडळी, प्रिया म्हणजे पत्नी. पण तुकोबारायांनी या ठिकाणी सांगितलंय तुमच्या पत्नीचा आणि तुमचा काही संबंध नाही. म्हणा ना बाबा, नाही नाही, किती सोपा शब्द आहे. नाही म्हणायला काही अवघड वाटतं का? ज्याचे 32 रिटायर जरी असले तरी नाही म्हणता येतं, बरोबर आहे की नाही. तर त्यामुळं जोरात सगळ्यांनी माझ्या पाठीमागे फक्त नाही म्हणायचं. काय म्हणायचं? महिला मंडळी तुम्ही शांत बसा. आपण पाहू यांची डेअरिंग किती चालते, हा ना. त्यामुळं आता महिला मंडळींना कोणी काही बोलायचं, फक्त बसलेली मंडळी माझ्या पाठीमागे जोरात सगळ्यांनी आमच्या पत्नीचा आणि आमचा काही संबंध. कोण आहे मला दिसलंच नाही अजून. आवाज आला? हा, ज्यांचे झालेले नाही तेच. हां, लग्न झाली का रे पोरांनो? नाही बरं, तुमच्या पप्पाची झाली का? पप्पाची घरी ज्यांची लग्न झाली नाही त्यांनी अजिबात म्हणायचं. हां, ज्यांची झालीत बरं का, कैलासनगर लग्न तर झाली ना सगळ्यांची. हां, ज्यांची लग्न झाली त्यांनी फक्त नाही म्हणायचं. तुम्ही शांत बसा सर्व महिला मंडळी, छोटी लेकरं, मुलं जे काही बिना लग्नाचे असतील त्यांनी शांत राहायचे. फक्त ज्यांची लग्न झाली आमच्या पत्नीचा आणि आमचा काही संबंध.
म्हणा ना. हा एकच जण म्हटलं का? त्यांच्या इथं आलेले नसतील. ज्यांच्या इथं आलेले नसतील ते म्हटले असतील बरं, किंवा ज्यांचं झालं नसेल ते म्हटलं असेल. पण बाकीच्यांची कोणाची डेअरिंग? कशाला घाबरता दादा? मी येणं तुमच्या पाठीशी, अजिबात काळजी करू नका. एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये कोण नाही म्हटलंय काय कळतंय? बरोबर आहे की नाही? इथं कोण नाही म्हटलं काही कळत नाही. तुमचं घरी गेल्यावर काही हो, मला काय करायचं? इथं आहे तोपर्यंत माझा तुमचा संबंध, बरोबर आहे की नाही? जरा मोठ्यानं म्हणायचं, अजिबात घाबरू नका, मी आहे तुमच्या पाठीशी. पत्नीचा आणि आमचा काही संबंध मला सुद्धा माहिती आहे तुम्ही नाही म्हणणार, कारण मोठा प्रश्न आहे हो. आता जर तुम्ही नाही म्हटले तर घराचा दरवाजा उद्या सकाळी जा सप्ताहामध्ये. बरं, सप्ताही 2-4 दिवस, तिथून पुढे आणि यांच्या काही डोक्यात एकदा बसलं की आयुष्यभर निघत. त्याच्यामुळे त्यांची कुणाची डेअरिंगच नाही म्हणायची. खरं सांगू दादा, तुमच्या पत्नीचा आणि तुमचा काही संबंध नाही देखील आहे देखील. शास्त्रामध्ये तिचे 7 प्रकार सांगितले. धर्मपत्नी, अर्थपत्नी, कामपत्नी, मोक्षपत्नी, सेवापत्नी, कर्कशा पत्नी. त्यातील तुमची कर्कश असेल त्याच्याएवढी फजिती त्याचीच आहे. कर्कशे संगतीन दुःख उदंड फजिती. पत्नी सेवा पत्नी असेल जानकी मातेसारखी, ती पत्नी आमचं भाग्य ठरेल. अन्यथा आमच्या पत्नीचा आमचा काही संबंध नाही. ठीक आहे, आमच्या पत्नीचा प्रिय पुत्र, आमच्या मुलाचा आमचा काही संबंध असेल. माता मौल्यांनो, दुर्योधनाच्या वृत्तीचा, दुःशासनाच्या प्रवृत्तीचा, वाईट कर्म करणारा, दारू पिणारा, जुगार खेळणारा, व्यसन करणारा जर आपलं लेकरू असेल तर त्या मुलाचा आणि आपला काही संबंध. मुलगा असावा महाराष्ट्राचे राजे छत्रपती पुत्र व्हावा आईचा गुणगुणा. ऐका लक्ष देऊन. मुलगा असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, मुलगा असावा भुवनेश्वरी पुत्र स्वामी विवेकानंदासारखा, मुलगा असावा आदर्श पुत्र प्रभू रामचंद्रासारखा. तो मुलगा आपलं भाग्य ठरेल. अन्यथा आपल्या पोराचा आणि आपला काही संबंध नाही. ऐका रे दादा बाबा काका, छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आमच्या गळ्यामध्ये हा टाळ, माळ, बाळावरती बुक्का, कुंकू, द्वारामध्ये तुळस, मंदिरावरती कळस, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर पिळेदार मिशा जर कुणामुळे जिवंत असतील तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. उपकार आहेत राजांचे आपल्यावरती. हिंदू म्हणून ओळखला गेलो तो छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलत असताना अरे मुठभर मावळ्यांच्या सोबत स्वराज्य स्थापित केलं. ऐका थोडंसं लक्ष देऊन. मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनांना भिडला. मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनांना भिडला. अफजल खान काय त्याला सिंहालाच फाडला. कुणी फाडलं सिंहाला? छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाला फाडलं. अफजल खान काय त्याला सिंहाला फाडला. करीतो बंधन, करीतो बंधन मी कुल दैवतेला, वीर शोभा संभाजी राजाला. करीतो बंधन मी कुल दैवतेला, वीर शोभा संभाजी राजाला. वीर शोभा हिंदवी स्वराज्य स्थापन केले. लढले मावळ राष्ट्राचं सोनं केलं. लढले मावळ राष्ट्राचं सोनं केलं. लढले मावळ
छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की भारत माता की हा बात आहे. आता थोडंसं कीर्तन पेटलं. आताशी कीर्तन आता तांबडं फुटलंच म्हणून समजा. तांबडं फुटलेलं समजतं ना तुम्हाला. कोंबडा आरवला की काय म्हणायचे पूर्वीची लोक. ते पण आमच्या तिकडे खेड्या भागामध्ये आपल्या तिकडे तुम्हाला कळतं की नाही आता माहिती नाही, पण तरीसुद्धा अगदी वेळेमध्ये सेवा समाप्त करणार असा मुलगा आपला असेल ना बाबा, तो मुलगा आपलं भाग्य ठरेल. अन्यथा आपल्या पोराचा आणि आपला काही संबंध नाही. मुलगा असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, स्वामी विवेकानंदांसारखा. फार चातुर्य त्यांच्याकडे होतं. पुढे म्हणतात, प्रिया पुत्र बंधू. आमच्या भावाचा आमचा काही संबंध. अभंगाच्या बाहेर मी अजिबात बोलत नाही बरं, लक्ष देऊन ऐका. काय सांगितलं तुकोबारांनी? आमच्या भावाचा आमचा काही संबंध. तुमच्या भावाचा आणि तुमचा सुद्धा काही संबंध नाही. खऱ्या अर्थानं संबंध आहे. भाऊ भावाचा पाठिंबा आहे, भाऊ भावाचा आधार आहे, भाऊ भावाचा पाठीराखा आहे. पण तरीसुद्धा भावाभावामध्ये आता प्रेम आपल्याला पाहायला भेटत नाही. प्रेम आता राहिलं नाही. त्याच्या पाठीमागचं कारण ते आम्ही ठेवलं नाही म्हणतायत. पुन्हा आता काय करावं? भावाभावामध्ये प्रेम राहिलं नाही, ते कोणी ठेवलं नाही? आपणच ना. बरोबर आहे की नाही? लग्न झालं की मालक आता वेगळं निघाण संसार. ही अशी परिस्थिती आहे. भावाभावामध्ये प्रेम राहिलं नाही, ते आम्ही ठेवलं नाही. तुम्ही म्हणाल माहीत आई एवढ्या लांबून आल्या ना आमचं चिचकून गेल्या का, दुसरं कोणाचं नाही. मी खरं ते बोलते. भावाभावाचा आधार आहे, भाऊ भावाचा. रामायण प्रत्येकाला माहिती आहे. ऐकताय ना आपण सर्वजण रामायण. इतकं गोड आहे दादा रामायण. एक एक मुद्दा रामायणामधला घरी घेण्यासारखा. जगावं कसं आपल्याला रामायण शिकवतं. रामायणामध्ये असं सांगितलं, ज्या वेळेला राम आणि रावणाचं युद्ध झालं, रावण हरला राम जिंकले. रावणाला विचारलं, रावणा सर्व गोष्टीनं श्रेष्ठ होत असतो, धनानं बलवा. त्या ठिकाणी खूप सारं धन रावणाकडे होतं. तुकोबारांनी त्या धनाची सुद्धा व्याख्या केली. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटेबंदी, कोटी घरे तेथे काषाण तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोट, शुद्ध सोन्याची सप्तकोटी घरं रावणाची होती. लक्ष देऊन ऐका. एवढं धन त्याचं होतं, तरी सुद्धा तो हरला. बलानंही तेवढाच श्रेष्ठ होता तो, तरी सुद्धा तो हरला. ज्ञानानं इतका श्रेष्ठ होता, 4 वेदाचं खंडन करावं एवढं ज्ञान त्याच्याकडे होतं, तरी सुद्धा तो हरला. सैन्यही त्याच्याकडे भरपूर होतं. भक्ती त्याची एवढी होती. महादेवाच्या पिंडीवरती एक कमल कमी पडलं, स्वतःचं शिरकमल छाटावण महादेवाच्या पिंडीवरती समर्पित करावं, ही भक्ती रावणाची होती. मग सगळ्या गोष्टी असताना रावण हरला, राम जिंकले. पाठीमागचं कारण रावणानं गोड उत्तर दिलं, मी हरलो, राम जिंकले. पाठीमागचं कारण माझा सखा भाऊ विभीषण मला सोडून गेला आणि रामाचा सावत्र भाऊ लक्ष्मण त्याच्या पाठीमागे उभा होता, म्हणून ते जिंकले. लक्षात आलं ना तुमच्या? भाऊभावाचा आधार आहे, खऱ्या अर्थानं भाऊभावाचा पाठिंबा आहे, पण प्रेम नाही राहिलं. तुकोबारा म्हणतात, प्रिया पुत्र बंधू नाही तुझं याशी संबंध. त्यांचा आणि तुमचा काही संबंध नाही. आमचा संबंध नेमका आहे कुणाशी? अभंगाचं. तुका म्हणे का, 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 तुका म्हणे का. हे तुका म्हणे का, 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 तुका म्हणे का. हे हरी
कारे होत से नैना हरिवीण नाही सखा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, ज्यांना आपण आपलं समजतो त्यांचा आपला खऱ्या अर्थानं काही संबंध नाही. मग आमचा संबंध नेमका आहे कुणाशी? फक्त एका भगवान परमात्माशी, एका देवाशिवाय आपल्या जवळचं दुसरं कोणी. वार बदलला की देव अजिबात नाही बदलायचा असं मी नाही सांगणार. तुम्ही वार बदलला, देव बदलला तरी आपण भजन केलं तरी कुठल्याही देवाचं भजन करा. सर्व देवतांचा अंश अवतार एक पांडुरंग परमात्मा. आणि म्हणून कुणाचंही तुम्ही भजन करा. 33 कोटी देवता आपल्याकडे आहेत. नेमकं एक कुठला कुणाचंही भजन करा, काहीच अडचण नाही. एकापाशी जाऊन पोहोचतं. आणि म्हणून एका देवाला आपलंसं करायचं आहे. पांडवाकडून एक होता, कौरवाकडून अनेक होते. विजय कोणाचा झाला? पांडवांचा एकाचा विजय झाला. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे एका हरिवीण नाही सखा. तो एक भगवान आपल्याला भेटावा असं वाटत असेल तर सगळ्यांना ऐका बरं. महिला मंडळ लाडकी बहीण योजना चालू आहे का? हां, मग आता तुम्ही कोण झाल्या? मुख्यमंत्र्याची लाडकी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजिबात काळजी करू नका. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण असल्यामुळे उद्या सकाळी बरं का, पप्याच्या बापाला पोळ्या करायला सांगा. चालेल का? असं काही अजिबात करायचं नाही. जरी अधिकार आपल्याला दिला असला तरी काळजी करू नका. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे, कोणाला घाबरण्याचं टेन्शन नाही. त्यामुळे सगळ्यांनी असे ताठ हात वरती घ्यायचे, 2 हात सगळ्यांनी. देवानं ज्यांना 2 हात दिले त्यांनी 2. तुम्ही सुद्धा घ्या, पुरुष मंडळी घ्या वरती हात. असं नाही तुमला डॉम चप्पल सांभाळते, घ्या सगळ्यांनी. पाठीमागे सर्वांनी ताठ हात वरती घ्यायचे. क्या बात आहे. राहू द्या असे आता उद्या सकाळपर्यंत. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
धन्यवाद. सगळ्यांनी प्रेमानं दोन्ही हात वर. अरे अरे उठा ना. हे थोडासा गोंधळ झाल्यामुळे त्यांनाच लेट करंट लागला. आता जाऊ द्या, असू द्या, काय असेल ते असेल. असो, धन्यवाद. सगळ्यांनी प्रेमानं दोन्ही हात वरती घेतले, सुंदर टाळी वाजवली, सुंदर भजन केलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि हात खाली घ्या म्हणायच्या अगोदर घेतली त्याबद्दल कोटी कोटी. माझ्या विनंतीला सर्वांनी मान दिलेला आहे. अल्पमतीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल माझं मला वापस द्या, नक्की दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेन. बरोबर आलेलं तुम्ही घरी घेऊन जा. या ठिकाणी सर्वांना खूप खूप धन्यवाद. सर्व ग्रामस्थ मंडळी, आपल्या सप्ताहाचं सगळं काही कमिटी मंडळ असेल, ट्रस्ट मंडळ असेल, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्वांच्यामध्ये या ठिकाणी भगवत चिंतन पार पडलेलं आहे. एकदा आमच्या सर्व गुणजनांसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. वा. त्याचबरोबर आपल्या सप्ताहाचं जे या कमिटीचं, या संस्थांचं जे ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टांसाठी सुद्धा जोरात टाळी वाजवा. गोड असं आयोजन ते सर्व मंडळी या ठिकाणी करत आहात. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. आज या ठिकाणी प्रामुख्यानं कीर्तनाला ज्यांची उपस्थिती आहे, आमच्या अशा इंजिनियर सौ विशाखा अनिकेत निल्लावार, हां, ताईंसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आता जे आपल्याकडे चालू आहे, फार दगदगीचा काळ त्यांचा आहे. आमचं भोजनाची जी व्यवस्था होती ती ताईंच्याच घरी होती आणि तिथे गेल्याच्या नंतर एवढ्या साधारण होत्या ना महाराज, अतिसाधारण. अगदी असं वाटलं नाही की ते एवढ्या मोठ्या निवडणुकीसाठी उभ्या आहेत आणि एवढा मोठा प्रचार प्रसार. एकदम अगदी साधं सरळ ज्यांचं वागणं बोलणं आहे, अशा आमच्या विशाखाताई कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहेत. सर्व अगदी महाराज मंडळी, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आपण सर्वांनी देवाला विनंती करायची, त्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या की या ठिकाणी त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी विजयी त्यांना मिळावा, अशी भगवान परमात्माला आपण प्रार्थना करूयात. झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर मावली. ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे ज्ञानेश्वर रंगा पाय